आपल्या दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती सर्वात आधी एवढे चाटण नव्हतं लागत हो. चण्याची उसळ बनवणार आहे आणि मला सांगा कसं झालंय तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्या प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे. तर इथे आज आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. मी सर्व सकाळचे जे कामं राहतात, झाडझूड, पोछा आणि नळ आले होते, पाणी पण भरून घेतलं आहे मी. तर आता बघूया आपण काय काय होते पुढे ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे हे झाडांना म्हणजे झाडांची कटिंग करत आहे, तर मी तुम्हाला ते दाखवते. याचे कमी करायला लागत होते हे का? हे आले का त्याला? झाडं म्हटलं की त्यांची खूप काळजी घ्यावी लागते आणि जर ते मेलं किंवा त्याची कटाई वगैरे करताना माझं खूप मन दुखते, म्हणून मी सहसा झाडं म्हणजे प्रिफर करतच नाही. असले तरी म्हणजे मला एवढं काही त्यातलं नॉलेज नाही आहे. आता तुम्ही ते उन्हाळ्यात कापू राहिले, मग त्याला येणार काय? हो म्हणा, सगळेच झाडाची पानं गळून राहिले आता. त्यावेळेस सगळे पाणी झाड दुखवतात. आता भेंडीला ऊन लागणार. यांनी आताच लास्ट वीकमध्ये त्याला खत वगैरे पण दिलं, बट जसा पाहिजे तसं काही चेंज त्या झाडांमध्ये काही दिसला नाही आम्हाला, म्हणून हे कट करावं लागत आहे. ते छाटण नव्हतं लागत हो बिचारं. ते कुंडीत छोटी पडू राहिली, ते झाड खूप वाढत आहे आणि कुंडी खूपच छोटी पडत आहे त्याला, है ना? फुल पूर्ण कुंडीभर माती आहे ना, त्याच्यामुळे पाणी पण त्यात बरोबर राहत नाही. खाली सांडते कोरडी थोडी आहे ती माती, ओली असत ना. त्याला कोरडं उद्या लागते, मग काढा लागेल ते. जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही रेंटवरती राहतो, तर आमच्याकडे 4च झाडं होते. म्हणजे त्यातल्या पण 2 तुळस होत्या आणि 2 असे शोसाठी घेतलेले ते झाडं होते. बट काय झालं ना, ते झाडं वाढत होते, बट खालून पूर्ण असे ते खालून त्याचे पूर्ण जे पण पानं होते ते पूर्ण गळून राहिले होते, पिवळे पडत होते आणि कुंड्या छोट्या छोट्या होत होत्या आणि झाड जे आहे ते मोठं वाढत होतं. त्यामुळं मग यांनी म्हटलं की आपण ते कट करून घेऊया. आणि तुळस जे आहे ना, तिचं पण असं होतं की शेंड्यांपर्यंत मस्त तुळस बहरली होती, मस्त त्याला मंजुळ्या वगैरे पण येत होत्या, बट खालूनच त्याची पूर्ण पानं पूर्ण गळती सुरू झालेली होती. म्हणून मग आम्ही ठरवलं की त्याला पूर्णच कट करून टाकायचं. आणि आता बघू. आता तुम्ही म्हणाल की उन्हात आहे म्हणून होत आहे, तर तसं काही नाही आहे. ऊन मॅक्झिमम इथे 11-12 वाजेपर्यंतच पोर्चमध्ये राहते, त्यानंतर तिथे सावलीच पडते. काय काय म्हटलं? काय देऊ आता? हे देऊ काय? टोपलं देऊ काय? खाली पडन काय? झाडलेलं आहे सर्व. जर तेवढं कचरा कोणतं टाकता येते, मी झाडून घेतो ते सगळं बाकीचं. हे घ्या.
हां तेव्हा म्हटलं की टोपला घ्यायला कुठलं तुम्हाला काकूची इतकं घ्यावं जा. तर मग कटाई झाल्यानंतर यांनी जो पण कचरा झाला होता तो समोरच्या ग्राउंडमध्ये नेऊन टाकून दिला. एक आणखी झाड आहे घरामध्ये, म्हणजे इंडोर प्लांट आहे, त्याचं काही टेन्शन नाही आहे, त्याला ऊन पण पाहिजे नाही, मस्त ते आतमध्येच खूप छान बहरलेलं आहे. तर मंडळी इथे झाडांची कटिंग, झाडांना पाणी वगैरे देऊन झालं आहे. आता मी करत आहे नाश्ता. त्यासाठी मी काल रात्रीच जे चणे होते ते भिजू घालून दिले होते, म्हणजे हरभरे, आपल्या त्यात हरभऱ्याची उसळ म्हणतात त्याला. तर आता मी हरभऱ्याची उसळ, चण्याची उसळ बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवते. तर बघा इथे आपले चणे रात्रभरात चांगले भिजून आलेले आहेत मस्त. आता आपण हे कुकरमध्ये लावून घेऊया. तर इथे मी कुकरमध्ये चणे टाकले आहे आणि त्यासोबतच पाणी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी तेल टाकत आहे आणि त्याच्यासोबतच इथे आपण थोडीशी हळद पण टाकून घेतली आहे आणि हे आता आपल्याला कुकर लावून द्यायचं आहे. जास्त आपल्याला चणे म्हणजे उकडून घ्यायचे नाही आहे, कारण जर ते खूप जास्त उकडले गेले तर टेस्ट त्याची बिघडून जाणार. मी आता हे कुकर लावलेलं आहे. तोपर्यंत मग आपण बाकीचं जे आहे कांदा, टोमॅटो सर्व चिरून घेऊया. इथे मी कुकर लावून दिलेला आहे. आता आपलं दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या तरी. अरे यार, दूध आलं. तर आमचं दूध आलेलं होतं, म्हणजे दूधवाले दादा आलेले होते, तर मी तिथे दूध घ्यायला गेली होती. तर आता मी इथे सर्व बाकीचं चिरून घेणार आहे. त्यासाठी जो पण मसाला तयार करणार आहे त्याला जे जे लागते ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर बघूया आता मी मसाला कसा तयार करते. तर इथे आपलं सर्व चिरून रेडी आहे. टोमॅटो, कांदा, मी एक मोठा कांदा आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर लसणाचे पापड घेतले आहे, कढीपत्ता, अद्रक असं झालं आणि सांबार म्हणजे कोथिंबिरी. आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि हे सर्व मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. इथे आपली एक शिट्टी झाली आहे. आता आपण दुसऱ्या शिट्टीची वाट बघत आहे. त्याच्यात आपण सगळं टाकून घेऊया. टाकून झाला आहे आणि थोडंसं जिरं आणि आपण मिक्सरमधून काढून घेऊया. तर इथे यांनी आमच्या टेरेसवरती, म्हणजे टेरेसवरती या झाडाला, आंब्याच्या झाडाला हात पुरतो तिथून यांनी हे आंबे तोडून आणलेले आहे, म्हणजे कैरी तोडून आणलेली आहे. खूप छान लागते चवीला. तर आता आपण जेव्हा ही आपण चण्याची भेळ करू त्याच्यावरती आपण हे चिरून टाकूया. तर इथे बघा आपले चणे छानपैकी मस्त उकडून तयार आहे आणि आपल्याला जसे पाहिजे तसेच हे उकडलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता हे जे असे आहे हे असे मोडला गेलेले पाहिजे. आपले हे चणे उकडून तयार आहे. आता आपण उसळ बनवूया. इथे मी दूध तापायला ठेवलं होतं. ठीक आहे, चला मग आता आपण उसळ फोडणी देऊन देऊया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आता आपण यात मोहरी टाकूया. तर यात आपण आता मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी तळतळली आणि एक तेजपत्ता पण मी इथे टाकत आहे. तळतळला की आपण गॅसचा फ्लेम थोडा कमी करणार आहे
आणि जो हा आता आपला तयार मसाला आहे हा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे. या उसळला मसाला जास्त पाहिजे म्हणून आपण थोडा जास्त मसाला बनवलेला आहे, नाहीतर ती उसळ कोरडी कोरडी लागते. तर छान हा मसाला तेलात होऊ द्यायचा, म्हणजे असं तेल सुटलं पाहिजे कढईला. थोडं थोडं सुटत आहे, थोडा आणखी होऊ द्यायचं म्हणजे यातला सगळा कच्चेपणा निघून जातो. तर यानंतर ना मी याच्यामध्ये मसाले टाकले, हळद, तिखट, धनेपूड आणि गरम मसाला. पण मी शूट केलं होतं, बट ते काय झालं ना, तिथलं ॲटमॉस्फिअर म्हणजे गॅसजवळ जेव्हा पण मोबाईल नेला तो गरम झाला मोबाईल आणि आपोआपच ते क्लिप शूट नाही झाली. सुंदर असा आपला जो मसाला आहे तो तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे चणे आहेत टाकून घेऊया. थोडं वेळ याच्यामध्येच हे होऊ द्यायचं. बघा इथे मस्त आपली उसळ बनत आहे. थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊया. ते जे मगाशी आपण ज्यामध्ये उकळलं आहे बरोबर तेच याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता थोडीशी याच्यावरून स्टीम द्यायची आणि मग आपली उसळ तयार आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे उसळला आणि खूप छान टेक्स्चर पण आलेलं आहे. ते आता आपली ही उसळ तयार आहे. आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेऊन घेऊ याच्यावरती. तर मित्रांनो इथे आपली उसळ तयार आहे. खूप सुंदर अशी. आता मी यांना देण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेते. इथे माझी चना उसळ तयार आहे आणि यांना चना भेळ पण आवडते, तर मी थोडं यांच्यासाठी त्याची चना भेळ पण बनवून तुम्हाला दाखवते मी कशी बनवते. तर मी काय केलं, थोडासा यातला जो रस्सा होता तो काढून घेतला आणि फक्त चणे घेतले. तर इथे मी सगळे चणे काढून घेतले आहे आणि त्याच्यावरती आता मी कांदा, टोमॅटो, कैरी आणि हा शेवचूडा आहे हा टाकून घेत आहे. याच्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर. तर इथे आपली ही अशी चना भेळ पण तयार आहे. आता आपण यांना देऊया नाश्त्याला. घ्या मग तुमची फेवरेट चना भेळ.
निंबू तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पिळून घ्या, म्हणून मी टाकलं नाही. आणि मला सांगा कसं झालं आहे तर. जमली बढिया. चला मग यांना तर भेळ आवडली आहे आणि मी पण आता ही जी प्लेट माझंच नाही पण आता नाश्ता करून घेते. तर मंडळी अशा प्रकारे इथे मी चना उसळ बनवलेली आहे आणि आमचा दोघांचा पण नाश्ता करून झाला आहे. खूप सुंदर झाली आहे उसळ. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे मग आता माझं बाकीचे कामं राहिलेले आहे, कपडे राहिले आहेत, भांडे स्वयंपाक वगैरे सर्व बाकी राहिले आहे. तर आपण या ब्लॉगचं इथेच एंड करूया. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. काळजी घ्या.